सध्या मी बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव तालुक्यातील बोंडगावमध्ये आहे, जिथं केस गळतीची सगळ्यात पहिली केस आढळली आणि तिथून मग उजागर झालं। अगोदर 35 केसेस, त्याच्यानंतर 51 आणि तब्बल आता 11 गावांमध्ये 100 केसेस आढळून आल्यानं यंत्रणा ही बरीचशी सतर्क झालेली आहे, ॲक्शन मोडवर आलेली आहे। आणि मी सध्या बोंडगावमध्ये आहे। या बोंडगावमध्ये कॅम्प सुरू आहे, रुग्णांची तपासणी सुरू आहे। ज्यांना लागण झालेली आहे किंवा ज्यांचे केस गळत आहेत त्यांची तपासणी सुरू आहे पथकाकडून। या ज्यांची केस गळती झाली, ज्यांना लागण झाली, त्यांना विविध प्रश्न विचारण्यात येत आहेत की जसे की तुम्ही तेल कोणतं वापरता, तुमच्या शेतामध्ये कोणतं खत दिलं होतं का, रासायनिक औषधं मारली होती का, जेणेकरून ते पाणी यांच्या वापरात तर आलं नाही ना, असा प्रश्न यंत्रणेला आहे। त्याच्यामुळे सर्व प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारण्यात येत आहेत। आपल्यासोबत जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी सर आहेत। सर, यंत्रणा सर्व तपासते, एकंदर सध्या काय परिस्थिती आहे? सध्या हे जे आपलं केस गळतीचा प्रकार आहे हा आपल्या या बोंडगावामध्ये शेगाव तालुक्यामध्ये सुरू झालेला आहे आणि आजूबाजूच्या 2-3 गावामध्ये तो पसरलेला आहे असं एक प्रथमदर्शनी दिसत आहे। तर या अनुषंगाने आपल्याला जेव्हा माहिती मिळाली तर जिल्हा स्तरावरून माननीय कलेक्टर महोदय असतील किंवा एक जिल्हा शल्य चिकित्सक या नात्याने आणि आपले बुलढाणा मेडिकल कॉलेजचे डीन आणि तसेच अकोला मेडिकल कॉलेजची टीम आणि यांच्या आणि आपल्या अधीनस्थ असलेले सर्व स्किन स्पेशलिस्ट असतील, काही एपिडेमिओलॉजिकल ऑफिसर्स असतील, यांच्या माध्यमातून आपण एक 4 ते 5 दिवसापासून सर्वे सुरू केलेला आहे। त्या अनुषंगाने एक आतापर्यंत जवळपास 103 पेशंट जे रुग्ण आहेत आपल्याला निदर्शनास आलेले आहेत। तर यामध्ये काय आहे की सुरुवातीला सर्व रुग्णांना कसं लक्षात आलं तर त्यांनी आंघोळ करताना त्यांचे केस पूर्ण निघून यायला लागले, त्यांना खाज येत होती। तर या माध्यमातून जेव्हा आपण मग पुढे तपासण्या सुरू केल्या तर त्यामध्ये आपण विविध प्रकारचा अगोदर आपल्याला एक अंदाज किंवा कशामुळे झाला नाही, ॲक्यूट असे जे आजार आहेत, हे स्किनचे जे डिसीज आहेत किंवा केस गळती वगैरे असे प्रकार असतात, हे एका गावामध्ये एक 50-60च्या संख्येमध्ये किंवा एखाद्या गावामध्ये 30-40च्या संख्येमध्ये होणं अपेक्षित नाही आहेत। एक पर्टिक्युलरली एखाद्या पेशंटला झाला आपण मान्य करू, मग हे असं का झालं तर आपण मग याची एक कारणमीमांसा आता शोधत आहोत। तर त्या अनुषंगानं आपल्याकडे एक मी स्वतः जिल्हा शल्य चिकित्सक तसेच आमचे स्किन स्पेशलिस्ट असतील, आमचे मेडिसिनचे डॉक्टर्स असतील आणि डीन आपले बुलढाणा GMCचे डीन तसेच मेडिकल कॉलेज अकोला, तर हे सर्व टीमच्या माध्यमातून जो आपण एपिडेमिओलॉजिकल सर्वे आपण चालू केलेला आहे। तर एक थोडंफार आता प्रायमरी जो त्यांच्या काही ब्लडच्या टेस्ट घेणे, काही आपण त्यांचे सॅम्पल्स घेणे, जसं की केसांमधून जो आपण कोंडा म्हणतो त्या पद्धतीनं त्याला KOH माउंटिंग करण्यासाठी आपण म्हणतो, तर त्याचे सॅम्पल्स घेतले, काही पंच बायोप्सी आपण घेणार आहोत। तर हे करत असताना जसं आपल्याला समोर निदान येईल की आपल्याला डेफिनेटिव्ह कॉज, तर प्रायमरी प्रथमदर्शनी हा स्किनचा एक आजार आहे असं दिसून येत आहे। यामध्ये आपण त्याला टीनिया कॅपिटिस म्हणतो, म्हणजे एक फंगल इन्फेक्शन गचकरण असं आपण म्हणतो, अशा पद्धतीचा आजार एक प्रथमदर्शनी तरी आमच्या स्किन स्पेशलिस्ट आणि फिजिशियन लोकांना आढळलेला आहे। तर बाकी जे डिटेल्स आहे की जसं काही हेवी मेटल पॉयझनिंग आहे का किंवा काही असं एक आजाराच्या बाबतीत आपण जेव्हा एक मास कॅज्युअल्टी किंवा मास प्रमाणामध्ये किंवा जास्त प्रमाणामध्ये असं होतं असं आपण जेव्हा विचार करत असतो तर त्या अनुषंगानं आपल्याला सर्व सर्वे करावा लागतो। म्हणजे त्यांचं गाव, लोकसंख्या गावाची किती आहे, त्यांचा पाण्याचा सोर्स काय आहे, त्यांची खानपानाची पद्धत काय आहे, त्याच्यानंतर त्यांचं एक फॅमिली स्टेटस काय आहे, त्यांचं काही ऑक्युपेशनल आहेत का, म्हणजे की जसं की एक पर्टिक्युलर काम करणारे लोक असतील, एखादं ते ऑक्युपेशनल हॅझर्डमध्ये काही असा आजार येतो का, तर या पद्धतीनं आपण सगळं त्यांचं एक सॉर्ट आऊट करत असतो। तर प्रायमरी आपली जी एपिडेमिओलॉजीची टीम असते त्यांनी त्या पद्धतीचं रिपोर्टिंग आणि ते केलेलं आहे। तर हे आता जे पुढचे टेस्ट आहेत काही की त्यांच्या ब्लड सॅम्पलमधून कुठं त्यांना इम्युनॉलॉजिकल काही प्रॉब्लेम आहेत का, त्याच्यानंतर काही मायक्रोन्यूट्रियंट डेफिशियन्सी आहे का, या पद्धतीने सुद्धा आपण चेक करणार आहोत। त्यासाठी आपण त्यांच्या ब्लड सॅम्पलमध्ये जसं व्हिटॅमिन B12 असेल, काही हिमोग्लोबिन असेल, काही CBC त्या माध्यमातून युरिनच्या टेस्ट असतील, त्या शुगर असेल, तर ह्या सगळ्या टेस्ट केल्यानंतर आपल्याला काही रिपोर्ट्स आपल्या हातात येतील। त्यानंतर आपण डेफिनेटिव्हली सांगू शकतो की ह्या पद्धतीचा आजार आहे। तर एक एवढं निश्चित आहे, मी आश्वस्त करू शकतो की यामध्ये घाबरण्याचं कुठलंही कारण नाही। जेवढं ॲज अ डॉक्टर आणि ॲज अ टीम या लोकांनी जेवढे तपासण्या केल्या त्यामध्ये असं आढळून येतं की हे फंगल डिसीज आहे आणि याची ट्रीटमेंटसुद्धा आहे। त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही प्रकारचं चिंता करू नये आणि बाकी सर्व ॲज अ आरोग्य यंत्रणा आणि आपले कलेक्टर महोदय आणि आपले मंत्री महोदय आणि सर्व आपली जी हेल्थ यंत्रणा जी आहे यांच्या माध्यमातून डेफिनेटली या आजाराचं पूर्णपणे समोचन आणि लोकांना
अपेक्षित असं सुविधा मिळतील याबद्दल आम्ही आश्वस्त करतो. जी सर, काय होतंय, चिंधीचा साप बनवला जातो ही खबर एका गावातलं जर झालं तर ते 10 गावांमध्ये झालं, 10 गावांमध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये पसरलं. म्हणजे गावातली बातमी आता नॅशनल स्तरापर्यंत पोहोचलेली आहे. लोक घाबरत आहेत किंवा आपल्या गावात तर येणार नाही ना हा आजार वगैरे वगैरे. तर असा एक प्रकार सुरू आहे, त्यावर एक थोडक्यात. नाही, हे बघा, आता असं होईल असं वाटत नाही. याचं कारण असं आहे की हा एकदमच अननोन आजार आहे की नवीन डिसीज सिम्पटम्स आहे, असं नाही आहे. हे सिम्पटम्स कॉमन आहेत, आलं लक्षात. आणि आपल्याला डेफिनेटिव्ह कॉज आपले जेवढे स्पेशालिस्ट आलेले आहे यांचा एक निष्कर्ष असाच निघलेला आहे की या पद्धतीनं आहे. आता याचं मग तुमचा प्रश्न असा असेल की बा एकाच वेळेस असं का झालं, तर एकाच वेळेस होण्याचं कारण ही राहणसहानची पद्धत असेल, खानपानची पद्धत असेल, यावर नक्कीच बोलता येईल. प्रीमॅच्युअरली याच्यावर बोलणं थोडंसं अडचणीचं होईल. त्यामुळे सर्व जेव्हा निष्कर्ष येतील त्यावर असं बोललं त्या आजाराच्या बाबतीत बोललेलं योग्य राहील. मी पूर्वीच बोललो की याबद्दल निश्चिंत राहा, काही काळजी करू नका, आरोग्य यंत्रणा सोबत आहे. घाबरण्याचं कारण नाही, तर घाबरण्याचं कारण नाही, आरोग्य यंत्रणा सोबत आहे. योग्य पद्धतीनं तपासणी सुरू आहे. पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण असलं तरी हा स्किन डिसीज असू शकतो असं जिल्हा शल्यचिकित्सकांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीणसह मी मयूर निकम, झी मीडिया, बोंडगाव, बुलढाणा.